नमस्कार मित्रांनो, आज 11 ऑगस्ट. आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरणार जरी असला, तरी पण काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 11 ऑगस्ट. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे, कोणत्या भागांमध्ये कमी दाबामुळे संध्याकाळी तसेच रात्री पावसाचा अंदाज आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर आहे तो ओसरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मित्रांनो, आज सकाळपासून काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा तसेच यवतमाळ, वाशिम या परिसरामध्ये काही ठिकाणी सकाळपासूनच पाऊस बघायला मिळेल. सकाळपासूनच हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. त्यामध्ये माजोरी, आष्टी, अरवी या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पावसाची देखील शक्यता आहे. हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर अकोला लगतचा भाग, अलंदा, बारगाव, मांजू तसेच मूर्तिजापूर, खेरडा वगैरे या परिसरामध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे. हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त यवतमाळ हलक्या मध्यम सरींची शक्यता, वाशिममध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. एकंदरीत मित्रांनो, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार सरी देखील बघायला मिळू शकतात. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा तसेच गोंदिया या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता. चंद्रपूर आणि दक्षिण भागामध्ये आसिफाबाद तसेच इकडे दोडीगुड्डा, शिरपूर, राजुरा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. गडचिरोलीमध्ये हलक्या सरींची शक्यता. इकडे मित्रांनो, मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव आज या परिसरामध्ये पावसाचा जोर कमीच राहणार आहे. हलक्या सरी आपल्याला अधूनमधून फक्त काही ठिकाणी बघायला मिळेल. नाशिक विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. पूर्व भागामध्ये पावसाचा जोर आज कमी राहील. हलक्या मध्यम सरी फक्त काही ठिकाणी शक्यता. उत्तर भागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरात देखील पावसाचा जोर कमी राहील. अधूनमधून हलक्या मध्यम सरी काही काही ठिकाणी बघायला मिळतील. नाशिक विभागातील अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाचा जोर आज कमीच राहणार आहे. काही काही भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता, कमी ठिकाणी पाऊस. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये कोकणालगतचा जो काही भाग आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आहे तो कमी राहील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा पूर्व परिसर, सोलापूरचा आसपासचा भाग बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी होईल. तर हलक्या सरींची शक्यता अधूनमधून काही ठिकाणी असणार आहे. संध्याकाळपर्यंत कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहील. हलक्या सरींची शक्यता. घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. तसेच इतरत्र नागपूर विभागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत थोडासा पाऊस आपल्याला काही भागामध्ये वाढलेला बघायला मिळू शकतो. त्यामध्ये नागपूरचा उत्तर परिसर, भंडारा, गोंदिया या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. देसाईगंज, अंबागर चौकी, दोनागर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी पाऊस. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये हलक्या मध्यम सरी काही काही ठिकाणी बघायला मिळेल. सर्वदूर पावसाचा अंदाज नाही. आज बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये अधूनमधून आपल्याला सूर्यदर्शन देखील बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मुख्यत्वे मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन बघायला मिळेल. ही होती मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.